मित्रांनो, आज आपण एक मोठा टप्पा पार केलेला आहे. सुरुवातीला आपण ठरल्याप्रमाणे अतिशय क्लिष्ट आणि जुन्या संस्कृत भाषेतला बोधभूषण सर्वांना समजणाऱ्या साध्या सोप्या मराठी भाषेत त्याच्या मतितार्थासह पोचवण्याचा आपला हा उपक्रम, त्याचा एक टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. तुमच्यामध्ये पहिला अध्याय संपला की काय? नाही, पहिला अध्याय अजून संपलेला नाही, पण पहिल्या अध्यायातला सर्वात महत्वाचा जो भाग आहे ज्याचं नाव अन्योक्ती कलश आहे, म्हणजे एक अलंकारिक भाषा सांगायचं दुसरं, त्याचा मतितार्थ दुसराच. अशा अन्योक्ती कलशाच्या शेवटच्या श्लोकामध्ये आपण येऊन थांबलेलो आहोत. आपण अन्योक्ती कलशाची सुरुवात भास्करस्य म्हणजे सूर्याच्या आराधनेपासून, सूर्यावरच्या श्लोकापासून केली होती. आणि आजचा आपला अन्योक्ती कलशाचा शेवट सर्पस्य, साप व श्रीशंकर, सर्पराजांचं श्रीशंकरावरचं जे स्कंदारोहण आहे, ह्या स्कंदारोहणाला उद्देशून महाराजांनी जे लिहिलेलं आहे, या ठिकाणी आपल्या अन्योक्ती कलशाची आपण समाप्ती करणार. यानंतर अन्योक्ती कलशाचे श्लोक असणार नाहीत, दुसरे श्लोक असतील, परंतु जी विचाराची डेप्थ आणि जी अलंकारिक भाषा आणि मतितार्थ जो अन्योक्ती कलशामध्ये होता, ती मजा आता आपल्याला यापुढे असणार नाही. मग आता हे सगळं कसं असणार आहे? मजेदार असणार नाही का? असणार आहे. आता महाराजांनी केलेलं थेट, सरळ आणि थेट वर्णन, जसा महाराजांचा स्वभाव थेट भेट, स्पष्ट, एक घाव दोन तुकडे, अगदी तसा स्पष्ट वर्णन केलेलं आणि स्पष्ट महाराजांनी मांडलेली मतं आहेत. फार इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे फार डोकं लावण्याची तिथे गरज नसली तरी महाराजांच्या चिंतनाची झलक आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर चला आजचा शेवटचा श्लोक घेऊया. द्विजिव्हान दुर्वर्णान सुकृती सुवर्ण द्रुतगतीना समुद्रीन्न वेडर वजनीत पीडा वचनानं जगत प्राणाहराण श्रुती विरहिनो वक्रिम गतीना कर्णोपांते शिवकथामीव त्वं वदं शिव. द्विजिव्हान म्हणजे दोन जीव असलेला, दुर्वर्ण म्हणजे त्याचा दुर्वर्ण, काहीचा वर्ण म्हणजे काहीचा रंग अतिशय खराब दिसतो, असे विटक्या रंगाचे दिसतात. कोण? सर्पस्य, साप. सापाला दोन जिभा असतात, त्याचा वर्ण काही ठिकाणी खराब असतो. आणि सुकृती सुवर्णा द्रुतगतीनं, आणि सुकृती सुवर्णा, सुवर्णाचा रंग त्याला दिलेला आहे. काही काय असे चमकदार सुवर्णासारखे सुंदर असतात. द्रुतगतीना वेगवान चालणारे असतात. समुद्रिग्न वेडर वजानीत पीडा वचनान म्हणजे असा क्लिक 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 असा आवाज करणार, त्यांच्या परिसरामध्ये क्लिक क्लिक आवाज करून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणार वेगळा आवाज त्यांचा असतो. विषाची धारणाक्तिक असतात. वेडर वजनीत पीडा वचनान, वेडर वजनीत पीडा वचन, लोकांना पीडा देतात, त्रास देतात, चावतात. विष असतं त्यांच्याकडे, वाईट काम करणारे, विषाची धारणा करणारे, स्वतःसोबत विष ठेवणारे. आणि ह्या विषाचा वापरून जगत प्राणाहराण, जगाचं प्राण घ्यायला टपलेले, किंबहुना घेतात. पण श्रुती विरहिनो, ज्याला ऐकायला येत नाही, बहिरे, सापाला ऐकता येत नाही, त्याला कान नसतात. वक्रिम गतीनं म्हणजे त्याची गती कशी आहे? शिवाकडी आहे. साप कसा चालतो? असा चालतो. साप असा सरळ चालतो पाहिलं का तुम्ही कधी? नाही. वक्रिम गतीनं म्हणजे वाकड्या गतीचे. वहन कर्णोपांते, वहन कर्णोपांते म्हणजे वाहत जातात कर्णापर्यंत. कुणाच्या? शिवाच्या, महादेवाच्या कानापर्यंत जातात. अशा चढत. शिवकथा आम्ही वद शिवा. कसं काय बाबा हे शिवाच्या खांद्यावर जाऊन बसतात अगदी ऐटीत. यांचं रूप, यांचा रंग, यांचं वागणं, विषाची धारणा करतात, सुंदर पण नसतात, वाकडे तिकडे चालतात, लोकांचे जीव घेतात, प्राण घेतात, तरी सुद्धा शिवानं यांना काय केलेलं आहे? खांद्यावर धारण केलेलं आहे. मग आता हे शिवशंकरा तूच सांग, हे देवा तूच सांग, ह्या अशा परिस्थितीमध्ये ह्या असल्या प्राण्याला तू कशाला खांद्यावर घेऊन फिरतोस बरं? काय त्याची आवश्यकता आहे? महाराज या ठिकाणी सापाच्या असलेल्या दुर्गुणांचा उल्लेख करून
शिवशंकराला प्रश्न विचारतात की अरे बाबा, तुम्ही तर देव आहात, असल्या दुर्गुणीला कशाला सोबत ठेवता? आणि मग अन्योक्ती कलशामध्ये दडलेला अर्थ, ज्या अर्थी शिवशंकराने सापाला त्याच्या सोबत ठेवलेला आहे, त्या अर्थी त्याच्यामध्ये काहीतरी गुण असले पाहिजे. त्यामुळे जरी एखादी व्यक्ती आपल्या दुर्गुणी दिसत असेल तर त्याच्यामध्ये काही ना काही गुण असतात. राजाला, कुटुंबकर्त्याला, संघटनेचं एखादं नेतृत्व चालवणाऱ्याला अशा माणसांची पारख करता आली पाहिजे. त्याचे अवगुण बाजूला सारून त्याच्या गुणांचा कसा संघटनेसाठी, राज्यासाठी, कुटुंबासाठी उपयोग करता येईल ते पाहिले पाहिजे. आणि हा संदेश महाराज यातून आपल्याला देतात. विवेचन थोडं मोठं झालेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.